टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। मोहोळमध्ये अनधिकृत पुतळा प्रकरणी गुन्हा, 12 आरोपी निष्पन्न। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र। मोहोळमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील सरकारी जागेत विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी 12 आरोपी निष्पन्न करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। ही घटना मोहोळ बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वर घडली। 22 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4 ते 7 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी सरकारी जागेत अतिक्रमण करून छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा लोखंडी स्टँडवर बसवला। या संदर्भात NHAI प्रकल्प अंमलबजावणी युनिटचे उपप्रबंधक मुकेश कुमार सिंह यांनी तक्रार दाखल केली। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 130/2026 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 329(3) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अंतर्गत कारवाई सुरू आहे। पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे 12 आरोपी निष्पन्न केले आहेत। संबंधित आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।